भारताच्या वीरांची गाथा ऐकवायला, देशप्रेम सगळ्यांच्या मनी जागवायला घेऊन आलेत क्रिश आणि बाल्टी बॉय. भारत है हम, भारत है हम. हा क्रिश केळं खाऊन काय रडतोय? काय झालं क्रिश? केळी तर तुला खूप आवडतात ना रे? हो मला आवडतात, पण 5 डझन खावी लागली तर कोणालाही रडायला येईल. 5 डझन का बरं? ते कारण की मी पैज हरलो ना. पैज? कसली पैज? मी त्रिश सोबत पैज लावली होती की मी मासे पकडून दाखवेन, पण मी एकही नाही पकडू शकलो. पण क्रिश तुझ्याकडे तर फिशिंग रॉड सुद्धा आहे ना रे, मग तू मासे का नाही पकडू शकलास? कारण ह्याच्यात पेशन्सची कमतरता आहे बाल्टी बॉय. अरे मी 4 तास वाट पाहिली, पण गळाला मासा लागलाच नाही. मी अजून किती वेळ वाट अरे पाहायची? थोडा वेळ वाट बघायची होतीस ना, फक्त आणखी 21 वर्ष. 21 वर्ष? तुझ्या मनामध्ये नक्कीच कुठली तरी गोष्ट रुंजी घालते, हो ना क्रिश? फक्त गोष्ट नाही तर प्रेरणादायी गोष्ट. ही एका अशा देशभक्ताची जीवनकथा आहे ज्यांनी आपलं लक्ष्य पूर्ण करायला 21 वर्ष दीर्घकाळ वाट पाहिली आणि खूप कठोर प्रयत्न केले होते. त्यांचं नाव आहे उधम सिंग. संस्कृती स्टोरी मोड ऑन. उधम सिंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1899 रोजी पंजाब येथील संगरूर जिल्ह्यातील सुनाम या गावात झाला. लहान वयातच आई वडिलांच्या निधनानंतर उधम सिंग आणि त्यांचे मोठे भाऊ मुक्ता सिंग यांना पुतलीगड येथील सेंट्रल खालसा अनाथालयात आश्रय घ्यावा लागला. ते अनाथालयातील आपल्या दुसऱ्या मित्रांसोबत मिळून लोकांची सेवा करू लागले. याच दरम्यान 1917 मध्ये 18 वर्षांचे उधम सिंग आपल्या भावाला हरवून बसले. 1918 मध्ये उधम सिंग यांनी बसरा येथील ब्रिटिश इंडियन आर्मीत प्रवेश केला. इंग्रजांनी जेवढ्या पगाराचा शब्द दिला होता त्यापेक्षा खूपच कमी पगार दिला, जी उधम सिंग यांना हिंदुस्थानी सैनिकांची फसवणूक वाटली. एवढ्या कमी पगारात मी नाही काम करणार. अरे पगारासाठी पंगा नको घेऊस उधम. ओय काके, पगारासाठी नाही स्वाभिमानासाठी घेतोय. इंग्रज सरकारच्या विरुद्ध उधम सिंग यांचं हे पहिलं बंड होतं. 1919 मध्ये उधम हे नोकरी सोडून पुन्हा अनाथालयात परतले. या वर्षी ब्रिटिश सरकारने रॉलेट ऍक्ट लागू केला होता. आता हे काय आहे? रवालेटा ऍक्ट? अरे रवालेटा ऍक्ट नाही, रावलेटा ऍक्ट. या कायद्यानुसार इंग्रज सरकार संशयाच्या आधारावर कोणालाही जेलमध्ये टाकू शकते आणि 2 वर्षांपर्यंत सुनावणीही होणार नाही. या कायद्याने तर इंग्रज सरकार निरपराध हिंदुस्थान्यांना आणखीनच त्रास देणार. चला सगळ्यांना एकत्रित करून याबद्दल माहिती देऊया. अरे आपण एकत्र पण नाही येऊ शकत. या कायद्यानुसार एकाच जागी 4 लोकांपेक्षा जास्त जण पण एकत्र नाही येऊ शकत. रॉलेट कायद्याच्या विरुद्ध संपूर्ण देशभरात प्रचंड आंदोलनं झाली. पंजाब मध्ये 2 नेते समोर आले, डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन खिचलू. पण 10 एप्रिल 1919 ला ब्रिटिश सरकारने या दोघांना जेलमध्ये डांबून टाकलं. याचाच विरोध म्हणून 13 एप्रिल 1919 ला बैसाखी सणाच्या दिवशी जालियनवाला बागेत शांती प्रदर्शन करण्यासाठी हजारो लोक संघटित होणार होते. या शांती प्रदर्शनात उधम सिंग यांनाही एक काम देण्यात आलं होतं. अहो कोणतं काम आहे गुरुजी? अरे पाणी पाजायचं काम आहे पोरा. आज जालियनवाला बागेत शांती प्रदर्शन आहे, तर आपण सगळे इथून आपल्या अनाथाश्रमातर्फे सगळ्यांना पाणी पाजणार आहोत. कंजूसपणा का करायचा गुरुजी? पाणी नाही, सरबत पाजूया. अरे वेड्या, 10-12 लोक नाहीयेत, 10-12 हजार लोक तिथे येणार आहेत. जालियनवाला बागेमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त समुदाय जमा झाला. उधम सिंग आणि त्यांच्या मित्रांनी सगळ्यांना न थांबता आणि न थकता पाणी वाटप केलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण इंग्रजांच्या डोक्यामध्ये एक भयंकर कारस्थान शिजत होतं. ब्रिटिश लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओ ड्वायरने ब्रिगेडियर जनरल रेजिनल्ड डायर यांस फायरिंग करण्याचा आदेश दिला.
शिवाय सुमारे 10 मिनिटांपर्यंत सातत्याने बेछूट गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये स्त्रिया आणि लहान मुलांसहित हजारो निर्दोष आणि निशस्त्र हिंदुस्थानी जखमी झाले. प्रेतांच्या खचाखाली दडल्याने उधम सिंग वाचले तर खरे, पण ते महाभयंकर दृश्य, त्या किंकाळ्या, ती रक्ताने माखलेली माती उधम यांच्या मनात अगदी कायमची कोरली गेली. त्या दिवशी 21 वर्षांच्या उधम सिंग यांनी शपथ घेतली. मी ही शपथ घेतो माझ्या मातृभूमीची आणि या मातीत वाहिलेल्या प्रत्येक हिंदुस्थानाच्या रक्ताची, की मी या नरसंहाराचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्या मायकल ओडवायरने निरपराध लोकांवर गोळ्या चालवल्या आहेत, त्याला गोळ्या मी झाडणार. जिथे एकीकडे जालियनवाला बाग हत्याकांडामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता, तिथे इंग्रज सरकारने या क्रूरतेसाठी मायकल ओ ड्वायरला पुरस्काराने सन्मानित केलं होतं. प्रत्येक डोळ्यातील अश्रू निखारा बनत होता. आपली शपथ पूर्ण करण्याच्या ध्यासाने 1924ला उधम सिंगने गदर संघटनेत प्रवेश केला. उधम सिंग यांना परदेशात जाऊन तिथे राहणाऱ्या भारतीयांना भारताच्या स्वातंत्र्य कार्यासाठी जोडण्याचं काम देण्यात आलं. जुलै 1927 मध्ये त्यांना भारतात परत बोलावलं गेलं, पण भारतात परत येताच हे तू, तुझ्या बॅगेत काय आहे? कपडे, पुस्तकं आणि औषध. तपासायला हवं. ओपन द बॅग. हे काय आहे? यात अगदी तेच आहे जे मी म्हणालो, पुस्तकं आणि औषधं. गदर संघटनेचा क्रांतीनामाच आमची पुस्तकं आहेत, आणि या गोळ्या तुम्हा इंग्रजांना या देशातून पळवून लावायचं औषध आहे. तू दगाबाज आहेस. यू आर अंडर अरेस्ट. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. जेलमध्ये सुद्धा जलियनवाला बागेचं ते दृश्य उधम यांना झोपू देत नव्हतं. दररोज रात्री तेच स्वप्न आणि त्याच शपथेची आठवण व्हायची. मायकल ओ ड्वायरला मारणं हेच उधम सिंग यांचं लक्ष्य होतं. 1931 मध्ये जेलमधून सुटल्यावर उधम सिंग यांना कळलं की मायकल ओ ड्वायर लंडनला गेला होता. 3 वर्षांपर्यंत खूप संकटांचा सामना करत करत 1934 मध्ये उधम सिंग काश्मीरमधून जर्मनी आणि जर्मनीहून अखेरीस लंडनला पोहोचले. लंडनला पोहोचल्यानंतर उधम सिंग यांनी मायकल ओ ड्वायरच्या हालचालींवर नजर ठेवायला सुरुवात केली. अखेरीस 13 मार्च 1940ला त्यांची प्रतीक्षा समाप्त झाली. उधम सिंग यांना समजलं की मायकल ओ ड्वायर 13 मार्च 1940ला कॅक्स्टन हॉल मध्ये एका कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत आणि त्यांनी त्यांची तयारी सुरू केली. उधम सिंग यांनी एक जाड पुस्तक घेतलं, त्याच्यामधली पानं कापून पिस्तुलाच्या आकाराचं एक छिद्र बनवलं आणि त्याच्यामध्ये पिस्तूल लपवली आणि हे पुस्तक घेऊन 13 मार्च 1940ला पोहोचले कॅक्स्टन हॉल मध्ये. कॅक्स्टन हॉल पब्लिकने खचाखच भरला होता. स्टेजवरती मायकल ओ ड्वायरचं भाषण संपलं होतं आणि लोक टाळ्या वाजवत होते. उधम सिंग हातात पुस्तक घेऊन लोकांच्या मधून आपली वाट काढत मायकल ओ ड्वायर जवळ पोहोचले आणि एक्सक्यूज मी मिस्टर मायकल ओ ड्वायर, मला तुम्हाला एक परत भेट द्यायची आहे असं म्हणत उधम सिंग यांनी पुस्तकातून पिस्तूल काढली आणि 2 गोळ्या मायकल ओ ड्वायर वर झाडल्या. मायकल ओ ड्वायर तिथेच खाली कोसळला. उधम सिंग यांना वाटलं असतं तर गर्दीमध्ये लपून ते पळू शकले असते, पण त्यांनी हसत हसत स्वतः शरणागती पत्करली. 21 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांची मायकल ओ ड्वायरला सगळ्यांसमोर गोळ्या घालण्याची शपथ पूर्ण झाली. म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. जस्टिस ॲटकिन्सनच्या कोर्टामध्ये त्यांच्यावर खटला चालला. मिस्टर उधम सिंग, तुम्हाला काही बोलायचंय का? मी फक्त विरोध दर्शवण्यासाठी गोळी चालवली आणि त्यासाठी मी अजिबात माफी मागत नाहीये. हे माझा देश आणि जालियनवाला बाग हत्याकांडात हौतात्म्य पत्करलेल्या देशवासियांच्या प्रती माझं कर्तव्य होतं.
आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला 10, 20 किंवा 50 वर्षांची शिक्षा द्या किंवा फासावर चढवा. मला जी शिक्षा द्याल ती आनंदाने स्वीकारेन. लॉंग लिव्ह इंडिया! डाऊन विथ ब्रिटिश इम्पिरियलिझम! डाऊन विथ ब्रिटिश डर्टी डॉग! थो! उधम सिंग यांनी आपल्या खटल्या दरम्यान 42 दिवस कठोर उपोषण केलं आणि मग 31 जुलै 1940 ला उधम सिंग यांना फाशी देण्यात आली. कोर्टाच्या खटल्याच्या दरम्यान जेव्हा उधम सिंग यांना त्यांचं नाव विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले, माझं नाव आहे राम मोहम्मद सिंग आझाद. म्हणजे वेगवेगळ्या धर्माने बनलेल्या या नावाने उधम सिंग यांनी भारताची एकता आणि अखंडतेला सन्मानित केलं. त्यांच्या सन्मानार्थ त्यांना निशाय खालसा हा किताब बहाल करण्यात आला. जालियनवाला बागेच्या मेन एंट्रन्स जवळ 2018 साली त्यांचा पुतळा स्थापित करण्यात आला आणि जालियनवाला बागेमध्ये त्यांचं म्युझियम बनवण्यात आलं, जिथे त्यांच्या अस्थी आजही दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तू बरोबर म्हणालीस त्रिश. उद्धम सिंग यांची गोष्ट देशप्रेमासोबत संयम सुद्धा शिकवते. आता बघच, मी एक नाही 1 डझन मासे पकडून घेऊन येईन. ओ, लागली पैस 5 डझन केळी खाण्याची. नाही केळी नाही, द्राक्ष. मला द्राक्ष आवडतात. अभिमानाने म्हणा. भारत है हम. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश, त्रिश आणि बाल्टी बॉय भारत है हम दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत Amazon प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.